नालासोपारा इथल्या श्रीप्रस्थ मैदानाच्या उद्घाटनावरून भाजप आणि बहुजन विकास आघाडीमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली। दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी 2 वेळा या खेळाच्या मैदानाचं उद्घाटन केलं। शहरात होणाऱ्या विकास कामांचं श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये ही रस्सीखेच सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदरच आता उद्घाटनाचा सपाटा लागलाय आणि याचा श्रेयवादासाठी बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये रस्सीखेच होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्याला मी उभा आहे नालासोपारा पश्चिम या ठिकाणी। हे महानगरपालिकेचं खेळाचं मैदान आहे आणि या मैदानाचं उद्घाटन सकाळी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून 5 तारखेला करण्यात आलं होतं। तर याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून झाल्यानंतर भाजपाने या खेळाच्या मैदानाचं उद्घाटन केलेलं आहे। यावेळी नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक यांच्या हस्ते या खेळाचं उद्घाटन झालं। मात्र एकाच मैदानाचे 2 राजकीय पक्षाकडून उद्घाटन झाल्यामुळे श्रेयवादाची लढाई जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। भाजप आणि बहुजन विकास आघाडी यांचे जे विकास कामं झालेले आहेत त्याच्या उद्घाटनाचा जो सोहळा आहे तो मोठ्या प्रमाणात होता आणि याच्यामध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप त्याच्यामध्ये श्रेयवादाची लढाई जी आहे ते वसई शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने होताना आपल्याला पाहायला मिळते। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज, नालासोपारा।